निवडणुकीचं रिंगणात तुला एकंदरीत आकडे कसं राहणार कसं बघताय? काय हे राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे आणि आम्ही जेव्हा हे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता तर त्यावेळीही आम्हाला माहीत होता की आमच्याकडे आकडे किती आहे करके आणि समोरच्या पक्षांकडे किती मतं आहेत. तरी सुद्धा आम्हाला एक संदेश द्यायचं होतं की MIMचे मत जे आहे ते एकजूट आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते फुटणार नाही, कुणालाही आम्ही मतदान करणार नाही. कारण आम्हाला माहीत आहे की सगळं पक्ष कशा प्रकारे आहे. आमच्यावरही खूप दबाव होता की भारतीय जनता पार्टीला अनपोज कशा जिंकता येतं. आम्ही निर्णय घेतलं होतं आणि मी धन्यवाद देतो माझ्या पक्षाचे जे इकडचे जे नेते आहे ते समीर साजिद असू द्या, शारिक नक्षबंदी साहेब असू द्या, हाजी शेरू साहेब असू द्या, हे सगळ्यांनी मिळून हे निर्णय घेतलं होतं की पक्षाचा निर्णय आहे की आम्हाला निवडणूक लढायची आहे, म्हणून आम्ही ते निवडणूक लढत आहे. आणि आम्हाला जितकं मतं पाहिजे ते मतापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळतील हे आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रात पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगरचे परत एक चर्चा सुरू झाली. दिल्लीमध्ये पण TMC आता त्यांचे पण खूप खासदार BJPमध्ये जायचा प्रयत्न करतात. त्याच्याकडे कसं होतं? काय हे 2029 या देशातला शेवटचा इलेक्शन असणार आहे. 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही. कारण ज्या प्रकारे ऑपोजिशन मुक्त, विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे ते पैशाच्या जोरावर, ते ताकदीच्या जोरावर, जशा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे सगळं ते त्याचाच एक भाग आहे. आणि लोकशाहीचा देश आहे आपण. 1947 पासून आपल्याला हेच माहीत होतं की हा देश जे आहे ते लोकशाही देश आहे. पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षामध्ये या लोकशाहीला किती एक घातक हे प्रयत्न सुरू आहे. लोकशाही संपवून हुकुमशाही, दादागिरी, पैशाच्या जोरावर हे लोकशाही कशा संपत चाललेली आहे हे आपण सगळे लोक बघत आहे. आम्ही याची निंदा करतो. पण जे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे त्यांच्यावर कशा प्रकारे प्रेशर आणण्यात येत आहे तेही आपल्याला माहीत आहे की तुम्ही आमच्यासोबत नाही आलं तर तुमच्यावर कशा प्रकारे केसेस करण्यात येईल, कशा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. हे सगळं दमदाटी करून हे जे चाललेलं आहे हे देशासाठी चांगलं नाही आहे. 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये एक कारवाई केली. विराटपुरा भागातून कलिंगपुरी नावाच्या एका व्यक्तीच्या गोडाऊनमधून म्हणजे हे धान्य पुरवठा केला, जप्त केला. जो धान्य म्हणजे गरोदर मातांना, अंगणवाडीच्या बालकांना जो जायला पाहिजे होता तो 17 लाखांचा साठा तिथं सापडला. मी जेव्हा आमदार होतो त्याच्यानंतर मी खासदार होतो त्यावेळेपासून मी हे सतत बोलत राहिलेलं आहे की हे जे राशनचं जे कारभार आहे ते चालवणारे अशा एका शहरामध्ये या माणसं चालवतं त्या माणसं चालवतं असं नाही आहे. हे सरकारच्या देखरेखमध्ये आणि मंत्र्यांच्या साठगाठाने हे सगळं सुरू आहे. सर्व शहरांमध्ये जे DSO आहे, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, याच्यामध्ये सामील आहे. आमच्या शहरातलाही DSO याच्यामध्ये सामील आहे. सगळ्यांना माहीत आहे, फक्त पोलिसांना माहीत नाही होतं. आता प्रवीण पवार साहेब जे आपले कमिशनर साहेब आहे ते आणि त्यांची टीम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून जे काही बाहेर काढलेले आहे, मला असं सांगायचं आहे की हे 17 लाख रुपयाचा काही अनाजचा विषय नाही आहे. महाराष्ट्रामध्ये हेच याचे जाळे पसरलेले आहे आणि महाराष्ट्रातून हे अनाज कशा प्रकारे पुन्हा गुजरातला जातो, गुजरातमध्ये याची मिक्सिंग कशा प्रकारे होतं, मग हेच अनाज एक्सपोर्ट कशा होतो आणि हेच अनाज मग पुन्हा मिक्सिंग करून त्या मार्केटमध्ये कशा येतं. हे एक मोठं रॅकेट आहे. आणि याच्यासोबतच अनेक शाळांचे जे मुख्य अध्यापक आहे, जे महानगरपालिका जिल्हा परिषदचे मुख्य अध्यापक आहे, त्यांचाही कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे की एका शाळेला खिचडी तयार करण्यासाठी इतकं राईस देण्यात येतं तर त्याचा अर्धा राईस त्यांच्याकडे पोहोचतो, मग त्याचं कमिशन त्या मुख्याध्यापकांना मिळतं आणि तेही याच्यामध्ये सामील असतं.
सगळ्यात मोठा रॅकेट आहे. आणि त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचे एका मोठा नेता आणि आता छगन भुजबळ साहेब हे सगळं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये येतं. त्यांचं जे समीर भुजबळ जे आहे ते सगळं ठरवतो. या शहराचा ठेका या माणसाला द्यायचा आहे, या शहराचा ठेका या माणसाला द्यायचा आहे आणि खूप प्रामाणिकपणे त्यांचं कमिशन त्यांच्यापर्यंत जातं. आता जेव्हा मी यांच्यावर बोट दाखवतो, त्यांच्यावर जेव्हा मी आरोप करतो, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही खूप प्रामाणिक असेल तर तुम्ही एक पत्र CBIला पाठवा की हे जे औरंगाबादमध्ये हे झालेलं आहे हे चुकीचं झालेलं आहे, लोक आमच्यावर बोट दाखवत आहे, याचा सखोल चौकशी करणं हे महाराष्ट्र पोलिसांच्या इख्तियारीत न करता आपण CBIला हे प्रकरण द्यावं. हे पत्र त्यांनी लिहिलं तर मला असं वाटतं की हे गोरगरीब लोकांचा अन्याय आहे. हे शाळकरी मुलांना जे खिचडी देण्याचा तुम्ही हे अनाज स्वतःसाठी घेत आहे, याच्यामध्ये पैसे तुम्ही काढत आहे. म्हणजे याच्यापेक्षा काय लाजवणारी गोष्ट असणार आहे कि आप गरीब लोगों का अनाज भी है तो नहीं छोड़ रहे हैं दो पैसा कमाने के लिए. छोटे छोटे बच्चों के मुंह से है तो आप निकाल के राशन. आपको यह पता नहीं है क्या कि औरंगाबाद के अंदर रिक्शे घूमते हैं अनाज जमा करते हुए? कितने राशन की दुकान वाले इसके अंदर शामिल है? तुम्हाला कोटा काय असतं, किती अनाज तुम्हाला पुरवण्यात येते? 50% अनाज है तो राशन की दुकानों तक नहीं पहुंचता है. अगर इसकी इंक्वायरी करेंगे तो आपको पता चलेगा कि बहुत सारे राशन की दुकान वाले जेल में रहना चाहिए. बहुत सारे महानगर पालिका के और जिला परिषद के स्कूल के मुख्य अध्यापक जेल में रहना चाहिए. इसकी इंक्वायरी होनी चाहिए और हम अनुरोध करेंगे CP साहब से कि इसकी एक विशेष SIT लगाकर है तो आपने इसकी इंक्वायरी करिए तो आपको पता चलेगा कि इसके तार कहाँ कहाँ तक जुड़े हुए हैं. भारताने पाकिस्तान सोबत चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नये, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी नेहमीच तयार असलं पाहिजे असं वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन नाही साहेब, मी खूप मोठं लहान नेता आहे. भारत पाकिस्तान याच्या बाबतीत बोलण्यासाठी आमचे नेते आहे अवैसी साहेब, ते त्याच्या बाबतीत बोलतील. शेवटचा प्रश्न, निदा खान प्रकरणात जे चार्जशीट फाईल केलेली कोर्टामध्ये त्यात आपलं पण नाव आलेलं, याच्याकडे आपण कसं बघता? सविस्तर बोलू जेव्हा बोलायचं आहे या विषयावर सविस्तर बोलू नंतर. ठीक आहे, हिंदी में होगा ना.